हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आला बघा. ए रेग्युलर हेक्झॉगॉन ऑफ साइड 6 सेंटीमीटर हॅज ए चार्ज ऑफ 2 मायक्रोकुलम at each of its vertices. What is the potential at the center of the hexagon? 1/4 pi epsilon naught that is equal to 9 into 10 raised to 9 unit. आणि ऑप्शन ए दिलाय 1.5 into 10 raised to 5 volt, बी दिलाय 1.8 into 10 raised to 6 volt, सी दिलाय 2.4 into 10 raised to 5 volt आणि डी दिलाय 3.2 into 10 raised to 6 volt. मग आता आपल्याला काय दिलंय बघा, हा रेग्युलर हेक्झॉगॉन दिलाय, त्याच्या या व्हर्टायसेसवर 2 मायक्रोकुलम चार्ज ठेवलाय सगळ्या ठिकाणी आणि त्यातलं हे जे डिस्टन्स आहे हे 6 सेंटीमीटर दिलंय आणि तुम्हाला या सगळ्यांमुळं सेंटरला, या सगळ्या चार्जमुळं सेंटरला असलेलं पोटेन्शियल विचारलंय. मग आता हे जर 6 असेल ना तर हे पण लेंथ सगळी 6च असते, समजलं. मग आता काय करायचं, तर एका चार्जमुळे असलेलं पोटेन्शियल ते कसं काढतात, 1/4 pi epsilon naught चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स. चार्ज आहे 2 मायक्रोकुलम म्हणजे 2 into 10 raised to -6 कुलम आणि डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर म्हणजे 6 into 10 raised to -2. मग एकामुळं एवढं, एका चार्जमुळं, तर 6 मुळे किती, तर 6 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता हे 6 आणि हे 6 काय झाले, कॅन्सल झाले. याची किंमत आपण टाकली 9 into 10 raised to 9 आणि हे आलं 2 into 10 raised to -6 आणि प्लस आता हे -2 होते तर ते +2 झाले म्हणजे इथं -4 झाले. मग आता 9 आणि 4 -4 तर हे झाले 18, 9 to 18 into 10 raised to 5. पण ऑप्शन काय आहे, तर तो 1.8 into 10 raised to 6 आहे म्हणजे इथे एक जर डेसिमल पॉईंट दिला तर 10 raised to 1 केले आणि आन्सर आले 1.8 into 10 raised to 6 व्होल्ट की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.